वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश अँड पंकज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते गावदेवी स्पोर्ट्स जबरपाडा टीमकडून आणि गावदेवी स्पोर्ट्स देवदल टीमकडून. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला तर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ज्याला आपण पाहिलं तर मग सातत्याने गोलंदाजी मार्क वर येत असताना आणि विकेट टेकर बनत असताना पाहायला मिळते म्हणजे सागर. पंचांनी इशारा दिला, मॅचला झाली सुरुवात. पंकज असेल स्ट्राईक एंडकडे. पंकज डबका अँड कल्पेश कापरे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. डिपमध्ये प्रोडक्शन. दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी ऑल द बेस्ट. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल. गेम इज ऑन. पहिलाच बॉल पाहिला आपण. बॅकफुटला पंच केला जातोय. पॉइंटच्या डोक्यावरून पॉवरफुल पंच. चेंडू निघून गेलाय सरळ एका टप्प्याने ओव्हर ऑफ दी रॉप बाउंड्री लाईनच्या पार. हा मिळेल पहिल्याच बॉलवर चौकार. 4. भरपूर हाफ वॉली होता हा चेंडू आपण बघितला तर ऑफस्टमच्या बाहेर जर इतकी आपण विट देणार तर नक्कीच आपण पाहिलं तर फलंदाज मात्र सोडणार नाहीये. हे चित्र दर्शवलं पंकज डबकानं. एक चांगला फटका बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळाला. एक चौकार मात्र तिथे प्राप्त केलाय. आपल्या संघाची अफाट मोठ्या फटक्याने मात्र वाटचाल केली आहे. 51-4 या धावसंख्येने ओपन केलंय. वेगवान चेंडू हा होता. इथे आपण पाहिलं तर थोडासा टप्पा पुढे ठेवला गेला. पंकजला पुन्हा एकदा तीच अपेक्षा होती की आपल्याला पॉइंटच्या दिशेमध्ये खेळण्याची संधी मिळेल, परंतु यावेळेला रणनीती साफ होती की विट नाही द्यायचे, गती जास्त प्रदान करायची आहे. चांगला विचारधाराने हाताळलेला चेंडू सागरचा पाहायला मिळाला. कमबॅक डिलिव्हरी डॉट डिलिव्हरीच पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील केली जाते मात्र आपण पाहू शकतो यावेळेला अपील मात्र पकडली जात नाहीये. बघितलं आपण तर मग थर्डमॅन आणि फाईन लेग आश्चर्यचकित झालेत. वंदेश मला वाटते होते तिथे नाही, पंकज होते, पंकज वाघ होते. ते देखील आश्चर्यचकित झालेत. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. दिनेश पुढे आले. ओ व्हॉट अ कॅच. कुठेतरी हवेत चेंडू होता. निरीक्षण करणं आपण पाहिलं तर सूर्यदेवाची किरण होती विरुद्ध दिशेने. भरपूर कठीण होतं आणि ते कठीण कार्य शक्य करून दाखवलं गेलंय. आणि आपण पाहिलं तर जिद्द आणि ती जिद्दीने मात्र झडप घेतली आहे आणि झडप मात्र सफल झाली आहे. विकेट डाऊन होताना पाहायला मिळते. महत्वाची पहिली. पंकज इथे आउट होत आहे. पहिला मोठा धक्का आणि गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमला मैदानाच्या आतमध्ये 4 या धाव संख्येवर लागत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल चौकार सागरचा आला होता, परंतु त्यानंतर त्रिखट आपण पाहिला तर वार सागरचा झालाय आणि इथून पंकजला बाद केलं. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. योगेश ज्याने मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सिक्सरने गेम फिनिश केला, परंतु योगेश यावेळेला मात्र खेळ कसा करेल. 3 नंबरच्या क्रमवारीमध्ये वेगवान बॅट मात्र फिरवली आहे. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. प्ले अँड मिस असं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. सागरनं चांगलं कमबॅक केलं. सुंदर गोलंदाजी हाताळली आहे. 5 चेंडू फेकून झालेत फक्त आणि फक्त 4. आणि साइडला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे वंदेश. झेल मात्र चांगला पकडताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद होतील दुसरा धक्का मात्र आपण पाहिला तर लागला गेलाय. योगेशला देखील परतावा लागेल. पहिलं षटक समाप्त. यशस्वी षटक पाहायला मिळालं. सागर जोगारीचा सागर बनला महासागर. फायदा झाला आहे गावदेवी स्पोर्ट्स देवदल टीमचा. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 आणि 2 गडी बाद. गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम आली अडचणीमध्ये,
परंतु अडचणीमध्ये आपण पाहिलं आल्यानंतर अडचणीला नक्कीच आपण पाहिलं सामोर जाऊन अडचणीवर मात केली जाईल का हे देखील पाहायला मिळेल. अडचणीमध्ये आता सापडलेली नौका किनाऱ्यावर लावण्यासाठी पिंटू नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, परंतु त्याला साथ मिळेल का कल्पेशचे. ज्या परीने म्हटलं जातोय ना कि मुश्किलों का दरिया देखकर यूं भाग न जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती. तो डेफिनेटली या वेळेला आता पाहिलं आपण तर मग प्रयत्न दुसऱ्या ओव्हरमध्ये करावे लागतील, कारण की पहिला ओव्हर जर गोलंदाजाच्या नावावर राहिलंय, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या नावावर राहिलंय, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये तो खेळ मात्र पलटण्याचा पुरेपूर आपण देखील प्रयत्न करू शकतोय. कल्पेश असतील आता मात्र स्ट्राईक एंड कडे. दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजी मार्कवर आकाश जोगारी. आणखीन एक प्रतिभावान खेळाडू म्हणजे आकाश, यंगस्टर रायझिंग प्लेयर गावदेवी देवदल टीमचे. समोर टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय, सरळ बॅटने फटका खेळलाय. सागर तिथे आहेत, चांगली फिल्डिंग सागरच्या माध्यमातून झाली आहे. एकदा मात्र तिथे मिळते भरपूर आणि भरपूर. मी तर म्हणेन गावदेवी स्पोर्ट्स देवदलच्या या खेळाडूंना मात्र आपण पाहिलं तर या क्रिकेटच्या साठी मी तर म्हणेन भरपूर आणि भरपूर मेहनत करावी लागते. आणि मार्गदर्शन मी तर म्हणेन रघुनाथ जोगारी यांच्या माध्यमातून भरपूर झालंय, कारण की ज्या वेळेला तुम्ही एखादा चेंडू हाताळताय तर त्या वेळेला नक्कीच तुमच्या माध्यमातून कशा प्रकारे क्षेत्ररक्षण व्हायला हवं, कशा प्रकारे पाठवायला हवं, कशा प्रकारे त्या चेंडूवर नक्कीच झडप घेणं गरजेचे व्हावं. तर सगळ्या गोष्टी एक सिनियर खेळाडू असला ना तर तो नक्कीच दर्शवत असतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी या यंग खेळाडूंना दर्शवल्या जातात. आता पिंटू स्ट्राईक एंडकडे जे प्रथमच येतील या मॅच मध्ये. खडेखाडी शॉट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहिलं तर प्ले अँड मेच ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर उल्लेख केला जातोय ना की शाळेय जीवनामध्ये आपण पाहिलं तर होमवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क तो नक्कीच इथे दिसून आलेला नाहीये. फुटवर्कचा अभाव आणि प्रभाव दिसून आलाय. डॉट चेंडू या वेळेला थोडासा दिशाहीन. वाईटचा मात्र इशारा मिळाला पंच प्रवीण सुतारांच्या माध्यमातून. वाईटने टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे 6 धावा फलकावर. स्कोररच्या भूमिकेत महेंद्र यांना पाहतोय, आणि आमचे सकाळचे जे स्कोरर होते राकेश आणि अरुण यांच्या माध्यमातून चांगली स्कोरिंगची भूमिका पूर्ण केली आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे पिंटू याचा, परंतु सपशेल नकार कल्पेशनं दिलाय. जोखीम घ्यायचे नाहीये, परंतु कल्पेशानं जोखीम घ्यावं लागेल. ते 1 या धावसंख्येवर खेळत आहेत. संघाचे टोटल 7 पाहिले आपण. या षटकामध्ये 3 चेंडू फेकलेत, 3 धावा दिल्यात आतापर्यंत. आपण पाहिलं तर आकाश जोगारीना बघा 3 ओव्हर मध्ये 30+ धावा येणं गरजेची बाब आहे. त्या मात्र येतील का. चेंज ऑफ द पेस, धीमा गतीने हाताळलेला चेंडू नक्कीच सरप्राईज केलंय मिस्टर कल्पेशला, आणि अगदी आपण पाहिलं तर मग डॉट. सोच बदलो तकदीर बदलेगी जसं म्हटलं जाते ना, विचार बदला नक्कीच मार्ग मिळेल. मात्र या वेळेला आपण पाहिला तर विचार मात्र गोलंदाजाने बदलला आणि मार्ग देखील शोधला. डॉट चेंडू आता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फलंदाजाला निरीक्षण केलं होतं, ओळखलं होतं गोलंदाजाने की सफल होतोय. मग स्लोवर वन नाहीये तर क्विकर वनचा वापर करूया, खोल टप्प्यामध्ये चेंडू हाताळूया हे चित्र दर्शवलं गेलं. धाव तिथे मिळाली 1, परंतु आत्मविश्वास मात्र मिळालेला नाहीये बॅटरला. बघा पहिल्या बॉलवर आलेला चौकार, एक बाउंड्री, त्यानंतर एकही बाउंड्री आलेली नाहीये. बाउंड्रीचा दुष्काळ ज्या परीने म्हटलं जातंय ना की मेहंदी रंग जाती है सुख जाने के बाद, लेकिन चौके और सिक्सर कब लगेंगे, क्या ओवर खत्म होने के बाद. पिंटू साठी लेग स्टंपच्या बाहेर वाईड असेल. आकाश बघा डावकुराताचा खेळाडू जेव्हा येतोय ना समोर तेव्हा आकाशलाच नाही, मी तर म्हणेन भरपूर गोलंदाजांना अशा अडचणीचा सामना करावा लागतोय
कारण की भरपूर वेळा सराव नसतो डावखुर हाताच्या गोलंदाजीसाठी. समोर ओव्हर पिच लॉफ्टेड केलाय, हा मोठा धमाका. पिंटू नावाचा A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6 धावा. दोन षटकाचा खेळ समाप्त. 15 धावा फलकावर. पिंटूच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आपण पाहिलाय. 15 धावा शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं तर एक प्रभावी गोलंदाज, प्रभावी भरपूर केला या खेळाडूने प्रणित आपण पाहिला तर. कारण की त्याच्याकडे आपण पाहिलेलं असलेली गोलंदाजी नियंत्रण चांगलं ठेवू शकतोय. चेंडूला ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर अनिमान बाउन्स एक्स्ट्रा देऊ शकतोय आणि त्याचा फायदा मिळतोय. पहिल्या बॉलवर एक, पिंटूला मात्र स्ट्राईक. 16 धावा. अगदी आपण पाहिलं तर 2 गडी गमावलेत. आता गावदेवी देवधर टीम इथून थोडीशी विचारामध्ये आल्या, परंतु विचार इथून आपण पाहिलं तर पिंटूचा देखील असेल की काय करायचं आहे. आडवी बॅट यूज करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेगवान चेंडू, वेगवान अगदी आपण पाहिला तर व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये येत नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर पिंटू यांचा प्रयत्न आहे की हा प्रत्येक बॉल आपण आहे ना तो बाउंड्रीच्या पलीकडे उडवूया, कारण की प्रत्येक बॉल हा बाउंड्रीच्या पलीकडे जाणार नाही आहे क्रिकेटच्या पटलावर. परंतु क्रिकेटमध्ये बेसिक भरपूर काही गोष्टी असतात त्या देखील ओळखायला हव्यात. सरळ खेळलाय दांगसी डावली ट्रॅक, विशेप मध्ये फटका आहे. आदित्य जोगारीचं चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तिथे. एकच धाव मिळेल. बघा किती आउटफील्ड मध्ये एक क्विक आणि तंदुरुस्त हा खेळाडू आहे मिस्टर आदित्य. जिद्दी आहे, चिकाटी आहे आणि नक्कीच आपण बघितला तर एक कॅपेबल खेळाडू आहे. आणि नक्कीच देवदल संघासाठी मी तर म्हणेन की एक भरपूर चांगलं फ्युचर ते नक्कीच आदित्यमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. फ्युचर आपण बघितलं तर मग प्रणितकडे देखील आहे, जे नक्कीच गावदेवी कामन गावदेवी देवदल टीम साठी आणि या कामन विभागामध्ये नक्कीच दर्शवताना पाहायला मिळेल. समोर टाकलेला चेंडू फटका फसलाय. सागर जोगारीचा झेल मात्र कमालीचा पाहायला मिळतोय. फलंदाज होईल इथे बाद. धक्का क्रमांक 3 गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमला मैदानाच्या मध्ये लागत असताना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर 17 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले 4. बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश 4 चेंडू फेकलेत. टीमची टोटल 17. बघा 4 मध्ये 2 जवळ दिलेले आहेत. एक विकेट मिळवली आहे, म्हणजेच इथून काय तर 2 आणखी चेंडू शिल्लक आहेत. 2 मध्ये 4 ते 5 धावा. फुलटॉस होता, मिस टायमिंग स्ट्रोक. वंदेश गोंड झेल मात्र तिथे पकडण्याच्या प्रयत्नामध्ये होते, झेल ड्रॉप झाला. आता कुठेतरी वंदेशच्या माध्यमातून एक चुकी होताना पाहायला मिळाली. चेंडूची फेकी आली खराब, बॅकअप आपण पाहिला खराब, सगळ्या काही खराब गोष्टी झाल्या आणि त्याचा फायदा मात्र मिळाला. इथे आपण पाहिलं तर 3 धावा मात्र जरूर मिळाल्यात. 3 ने टीमची टोटल मात्र वाढली आहे. टीमची टोटल झाली आहे 20. आत्ता पाहिला पण तर शेवटचा चेंडू ऑस्ट्रेलिया इनिंगचा. शेवटच्या चेंडूवर किती धावा, कारण की डेंजर मॅन आहे स्ट्राईक एंड कडे मिस्टर पिंटू. मात्र पिंटू या वेळेला आपण पाहिला तर मग एक चांगलं फिनिश करेल का या मॅच मध्ये. प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे, परंतु चेंडू आलाय डॉट. चांगलं षटक आपल्याला जरूर पाहायला मिळालं मिस्टर प्रणितचा. या षटकामध्ये आपण पाहिला तर जवळजवळ 5 धावा त्याने खर्च केल्या
आणि आपल्या संघासाठी एक मौल्यवान गोलंदाजीमध्ये एक चांगलं योगदान त्याने दिलं आणि सीमित ठेवला. एक अधिस्फोट जबरपडा टीमला 20 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष्य. असतम स्कोर आपण पाहिलं तर मग 7च्या सरासरीने 21 धावा या पूर्ण करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. तर नक्कीच आपण पाहिलं तर हा सामना कोणता संघ जिंकेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण ऑफिशियल कॉल देखील देऊया. कर्णधार असतील सकाळच्या सत्रामध्ये ऑफिशियल व्हेरी फर्स्ट कॉल असेल तो म्हणजेच एन्जॉय ग्रुप एन्जॉय स्पोर्ट्स बिलकडी टीमला कॅप्टन असतील लगेच या. दुसरा कॉल असेल साई स्पोर्ट्स नागले टीमला कॅप्टन असतील आपण देखील या. कारण की ड्रॉची वेळ मात्र अगदी जवळ येत आहे आणि ड्रॉ देखील आपण करणार आहोत आणि सुपर 3 आणि सुपर 4 साठी नक्कीच हे ड्रॉ मात्र आपण पाहिलं तर म्हणजे आजच्या दिवसातला सुपर 3 आणि सुपर 4 म्हणजेच आपण पाहू शकतोय. कारण जवळ आपण पाहिलं की मग त्या टॉपच्या 3 टीम आपण पाहिल्या. मग त्या 3 टॉपमध्ये आपण बघितलं मग तिसऱ्या राऊंडमध्ये एक टीम येईल आणि जवळ चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा एक टीम येताना पाहायला मिळेल. म्हणजे बायमध्ये येईल ती म्हणजे टॉप 4 मध्ये म्हणजे चौथ्या राऊंडमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतो. या ट्रॉफीचा टॉप 4 मध्ये आपण पाहिलं तर मग त्याला सुद्धा जाण्याची संधी मिळणार आहे. पण तो सध्या तरी बघूया की भविष्य कोणाचं आज कोण घेऊन येते पुढे जाण्यासाठी. आमचे ऑफिशियल आहेत जे ड्रॉ बनवण्यामध्ये रेडी आहेत मिस्टर आर के. पाणी हवंय पंचांना पाणी हवंय. बोल चला 2 कर्णधार आलेले आहेत या. नकेश आपण सांभाळा आता ड्रॉचा नक्कीच जो भाग असेल 2-3 चिठ्ठ्या टाका. 2 कर्णधारांना उचलायला सांगा. एक राहील तिला ठेवा या. 2 कर्णधार आमचे कॅमेरामॅन दर्शवतील. जम्बो चला दोन्ही एक एक उचला. राहील ती बाय. राकेश ती ठेवा तुमच्याकडे. चला मॅचला झाली सुरुवात. म्हणजेच आपण पाहिलं तर मग साई स्पोर्ट्स नागलेट टीमला मिळाली आहे बाय. विजयी संघ अगेन्स्ट आपण पाहणार आहोत एन्जॉय ग्रुप बेलकडी अशी मॅच. पाहिला पण तर मग काय घडलंय. कॅच पकडलाय. वनदेश आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. इथून आपण पाहिलं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी बॉडी बॅलन्स बिघडलं देखील होतं तरी सुद्धा आपण पाहिलं झेल मात्र पकडण्यासाठी जी ज्याची
प्रयत्न होते ते प्रयत्न मात्र त्याने सुरू ठेवले आणि त्या प्रयत्नानं अखेरच्या क्षणाला यश मिळाला आणि कॅच मात्र कंप्लीट करत असताना पहिला धक्का मात्र दिला. बघा इथून आपण पाहिलं तर कॅल्क्युलेट क्रिकेट म्हणजेच प्रति ओव्हरमध्ये सात सात एक जवळजवळ 21 धावा. म्हणजे वनडेचा हा प्रयत्न होता योग्य होता की नक्कीच अयोग्य हा डगआउटमध्ये जाऊन विचार करेल तो. कारण की जर क्रिकेटचं बेसिक आपण पाहिलं तर मग सिंगल डबल आपण पाहिलं तर ओळखलं जात आहे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आदित्यनं यावंच लागत आहे. कारण की थोडंसं चेंजेस होता इथे की सागरनं मात्र पुढे पाठवलं होतं आदित्यनं थांबवलं होतं. आता वनदेश लवकर बाद झालेत मग आदित्य आलेत जे या संघाचे आपण पाहिलं तर मग एक अफलातून खेळाडू. पंच केलाय आदित्यची. हो चांगली फिल्डिंग. खराब थ्रो फ्लाईट नक्कीच मित्र म्हणेन. अंडरम थ्रो आला चुकीचा थ्रो. चांगला थ्रो यायला हवा होता आणि ते आता मात्र आपण पाहिलं दर्शवलं जात आहे. नक्कीच पंकज नाराज होत आहेत आणि नक्कीच दर्शवत आहेत की कशा प्रकारे थ्रो यायला हवा होता. परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं उत्तम झालं होतं. 100 पैकी 100 मार्क त्या क्षेत्ररक्षणात द्यावे लागतील. परंतु थ्रो थोडासा खराब होता. विशाल बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत 3 मध्ये त्याने आपण पाहिला एक धाव दिले एक विकेट मिळवले. सागरसाठी खोल टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. खराब क्षेत्ररक्षण पिंटूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फायदा मिळाला. नतीजा चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर रिअल टाइम मध्ये इतका वेळ नव्हता. परंतु ज्या प्रकारे चेंडूला पकडण्यासाठी प्रयत्न कसे व्हायला हवे होते ते दर्शवले गेले. परंतु इथून चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल मात्र फेरबदल होताना पाहायला मिळते. आता जवळ आपण पाहिला डीप लॉंग लेगला आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑफला मिड विकेटला डीप जवळजवळ स्क्वेअर लेग लॉंग लेग फाईन लेग आणि जवळ आपण पाहिलं तर मिड विकेटला काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफला मिड विकेट. म्हणजेच भरपूर रीतून आपण पाहिलं फेरबदल झाला. मोठा फेरबदल क्षेत्ररक्षणामध्ये होताना पाहायला मिळाला. फुलटा चेंडू स्विंग केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु नाही फायदा मिळणार. फायदा नाही मिळणार. चेंडू पुन्हा निघून गेलाय ओव्हर ऑफ दी रोप. चौकार. 4 धावा. बघा कधी कधी असं चित्र आपल्याला पाहायला मिळते की चेंडू देखील त्याच खेळचा पाठलाग करत असतो. आता पिंटूला इथून तिथे दर्शवलं गेलं परंतु चेंडू तिथेच गेला जिथे सागर ज्यांनी खेळला. धावफलक 9 च्या घरामध्ये पोहोचला शेवटचा असलेल्या ओव्हर मध्ये. कट केला जाते चेंडूला. गलीच्या दिशेने वेगाने चेंडू चाललाय. चेंडूचा पाठलाग केला जातोय. अगदी आपण पाहिलं चेंडूला उचलण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा तर मिळवल्यात. 2 पेक्षा एक्स्ट्रा मिळतील का नाही मिळणार. 2 मिळाल्यात चांगल्या मिळाल्यात. कारण की इथून आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली आहे. 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. पहिलं षटक जवळजवळ आपण पाहिलं विशाल याचा समाप्त झालाय आणि 11 धावा दिल्यात म्हणजे एक पॉझिटिव्ह स्टार्ट. विकेट जरूर मिळाली परंतु जवळजवळ 2 जे चौकार आले आणि त्या चौकाराने मात्र फायदा मोठा झाला. आता 12 चेंडूचा खेळ. या 12 चेंडूमध्ये आपण पाहिले तर मग 10 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. यानंतरचा मॅच आपण पाहणार आहोत एन्जॉय ग्रुप बेलकडी विरुद्ध आपण पाहणार आहोत विजेता टीम्स. साई आधार स्पोर्ट्स नागले टीम आज आपण पाहिलं तर मग नशिबाची साथ मात्र त्यांना मिळाली आहे. नशीब आपण बघितलं तर ज्याप्रमाणे दुसऱ्या मॅच पासून त्यांचा नक्कीच थोडासा बदलताना पाहायला मिळालाय. कारण की ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये त्यांचा परफॉर्मन्स भरपूर चांगला राहिला तर दुसऱ्या मॅच मध्ये जो मॅच त्यांनी खेचला आणि काहीतरी मात्र आपण पाहू शकतो की आज गुरुवारचा दिवस आहे. साई आधार
नागले संघ म्हणजे साईबाबाचा देखील आधार मिळू शकतोय त्या संघाला. कदाचित चांगला खेळ नशिबाने साथ दिले तर तोही करताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्की चौथ्या फेरीमध्ये येऊन पोहोचलाय. त्यांच्यासोबत कोणता संघ जोडेल. 10 धाब्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 मध्ये 10. आडवी बॅट डॉट. गावठी स्पोर्ट जाबरपाडा टीमला काय हवाय तर डॉट चेंडू. विकेट हवेत. डॉट चेंडू विकेट येत आहेत. गावठी स्पोर्ट्सचा देवदल टीमवर नक्कीच थोडासा प्रभाव पडू शकतोय. 11-10 आता समीकरण हे असेल. पुन्हा एकदा आपण पाहिला तर आलेला सलगचा दुसरा डॉट चेंडू. उमेश या षटकामध्ये या मॅच मध्ये गेम चेंजिंग ओव्हर फेकताना पाहायला मिळेल का. जवळ गेम चेंजिंग हा जर ओव्हर आपण पाहिला ठरला मग अडचण वाढू शकते. सल्ला दिला आता. चेंज ऑफ द पेस समोरच्या दिशेनं. ओहो हो हो चुकी केली फिल्डरने. चुकी केली. पुढे यायचं होतं परंतु मागे गेला. मागे गेला म्हणजे मागेच राहणार. चेंडू निघून गेला. ओव्हर ऑफ दी रफ चौकार. या मैदानाचा नक्कीच आढावा घेतला असेल कारण की जवळ या मैदानावर आपण पाहिला तर चेंडूपर्यंत जाणं गरजेची बाब आहे. जसं म्हटलं जातंय ना तर एखाद्याला तहान लागली तर तहान लागलेल्या माणसाला पाण्याकडे स्वतःहून जावं लागतंय कारण की पाणी स्वतःहून तुमच्याकडे येणार नाहीये. हे तसंच चित्र होतं कारण की चेंडूला जर पकडायचंय तुम्हाला तर तुम्ही स्वतःहून जायला हवं होतं कारण की जर चेंडू आला तर वेगाने तर तो थांबणार नाहीये. टॅप केला जातोय हलक्या हाताने. सेन्सेबल क्रिकेट आता खेळला जातंय. सिंगल मात्र मिळेल. सिंगलने टीमच्या टोटलमध्ये वाढ झाली आहे. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 16च्या घरामध्ये. 5 धाव्यांची गरज असेल आता सामना जिंकण्यासाठी. उर्वरित आपण पाहिले तर चेंडू शिल्लक असतील 8. चौकार आला 1 आले. 4 चेंडू फेकून झाले. 2 डॉट सुद्धा आपण पाहिलेत. चेंज ऑफ द पेस धीमा गतीने आडवी बॅट मात्र यूज केली आहे. फिल्डर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु 2 धावा मात्र तितक्याच वेगाने कंप्लीट देखील झाल्या आहेत. गावदेवी स्पोर्ट्स देवदल टीम फ्रंट फुटवर मात्र येत असताना आपल्याला पूर्णपणे या मॅच मध्ये आपल्याला जरूर दिसून आली आहे. 7 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि या 7 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज आहे. त्याच्यात आपण पाहिलं तर मग सागरने मनामध्ये विचार घेतला तर याच ओव्हरमध्ये गेम फिनिश करू शकतोय. प्रयत्न तोच होता परंतु नक्कीच आपण पाहतोय की डॉट चेंडू आलाय परंतु संधी आणखी नाही. ओव्हर समाप्त झालाय 2. 6 मध्ये 3 आता जिंकण्यासाठी हवेत. उद्याचा दिवस देखील खूप महत्वाचा असेल. उद्याच्या दिवसातला जे शेड्यूल देखील आपण पाहणार आहोत. तीन धाव्यांची गरज. शुक्रवारचा दिवस उद्याचा दिवस. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 2 धावा जोडल्या जातील. स्कोर इज लेवल. तिसरी धाव घेतली जाईल का. ओहो डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. फलंदाज झालाय बाद. विकेट डाऊन झाली आणि एक चांगला फलंदाज म्हणजे तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु आपण पाहिली नक्कीच सागर बाद. पहिला मॅच आई सोनसरी स्पोर्ट्स तांबळामाड विरुद्ध आपण पाहणार आहोत आई अष्टभुजा स्पोर्ट्स लाऊपाडा. दुसरा मॅच पिरबाबा स्पोर्ट्स पापडी विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा. त्यानंतर आपण पाहिला तर ओम साई नागले 444 1 आपण पाहणार आहोत अबू स्पोर्ट्स खार्डी.
त्याच्यानंतर सायरी स्पोर्ट्स बापाणे विरुद्ध महेंद्र स्पोर्ट्स नागले. त्यानंतर NCC नायगाव विरुद्ध आईगावदेवी स्पोर्ट्स वरपपाडा. आणि शेवटचा मॅच आहे चंडीगड स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध जगदंबा स्पोर्ट्स पेंढरेपाडा. अगदी आपण पाहिलं उद्याच्या दिवसातलं हे शेड्यूल आहे. उद्याच्या दिवसामधले चुरशीचे मुकाबले जबरदस्त आपल्याला होताना पाहायला मिळतील. ॲक्शन रिॲक्शन नक्कीच ॲक्शन्स आहे खचाखच. उद्याचा दिवस एका दावेची गरज आहे रघुनाथ जोगारी मैदानाच्या आतमध्ये. फिनिश गेम इज फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी देवदर टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स. दुसरा मोठा विजय गावदेवी देवदर टीमने मिळवला. अगदी आपण पाहिला तर मग गावदेवी स्पोर्ट्स जावरपाडा टीम कमी पडला गेलाय याही स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराकडे आपण वळूया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल त्या खेळाडूला मिस्टर सागर जोगारी. 4 विकेट आणि जर 4 धावा 2 विकेट. जवळजवळ आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या क्रमामध्ये आपण पाहिलं आणि बॅटिंग करत असताना जवळजवळ 14 बॅटिंग करत असताना 14 धावा केल्या ज्यामध्ये 2 चौकार 3 दुहेरी आपण पाहिल्या. तर एक चांगलं योगदान आपण पाहिलं बॅटिंगमध्ये दिला. बॉलिंगमध्ये